हरियाणा सरकारने मेरी फसल मेरा ब्युरो योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2025 साठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे। या उपक्रमाचा उद्देश शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांचा योग्य भाव मिळवून देणे आणि त्यांना विविध शासकीय योजनांशी जोडणे हा आहे। या योजनेअंतर्गत शेतकरी त्यांच्या पिकांची माहिती पोर्टलवर नोंदवू शकतात, ज्याच्या आधारावर ते शासकीय खरेदी केंद्र किंवा मंड्यांमध्ये आपली उत्पादने विक्रीसाठी पात्र ठरतात। याच नोंदणीच्या आधारे शेतकऱ्यांकडून पीक किमान आधारभूत दराने खरेदी केली जाईल। ही नोंदणी केवळ विक्रीसाठीच नाही तर शेतकऱ्यांना पीक विमा, शासकीय अनुदान आणि कृषी यंत्र सामग्रीच्या खरेदीसाठी विशेष लाभ देणारी आहे। पोर्टलवरील माहितीच्या आधारे शासनाला हे ठरवणे सोपे जाते की कोणत्या शेतकऱ्याने कोणते पीक घेतले आहे आणि त्यांना कधी व कशा प्रकारे सहाय्य द्यावे लागेल। सरकारने शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की त्यांनी वेळेत पोर्टलवर नोंदणी करावी, जेणेकरून कोणत्याही योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये। या पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर शेतकरी त्यांच्या शेतात उभ्या असलेल्या पिकांचा विमा सहजपणे काढू शकतात। तसेच योजनेअंतर्गत कृषी यंत्र सामग्रीच्या खरेदीवर मिळणाऱ्या सबसिडीचाही लाभ घेता येतो। इतक्या अनेक फायद्यांमुळे हरियाणा सरकारने पुन्हा एकदा शेतकऱ्यांना नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे। नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे आहेत: नोंदणीकृत मोबाईल क्रमांक ज्याच्यावर OTP येणार, किसान ओळखपत्र, आधार कार्ड, रेशन कार्ड, कुटुंब ओळखपत्र, बँक पासबुक, जमीन संबंधी कागदपत्रे। पोर्टलवर कशी कराल नोंदणी? तर वेबसाईट आहे http:/फसल.haryana.gov.in वर जा। होम पेजवर किसान सेक्शनवर क्लिक करा, मोबाईल नंबर आणि कॅप्चा कोड भरा, लॉग इन वर क्लिक करा, OTP भरून लॉग इन करा। कुटुंब ओळखपत्र असल्यास होय वर क्लिक करा, आधार नंबर भरून पुढील फॉर्म भरा, शेतातील खसरा क्रमांक, पीक माहिती, बँक माहिती, मंडी आणि व्यापाऱ्यांचा तपशील भरा। सर्व माहिती भरल्यानंतर फॉर्म सबमिट करा। खरीप हंगामात घेतलेल्या पिकांच्या पेरणी संदर्भातही ऑनलाईन नोंदणी आवश्यक आहे। शेतकऱ्यांनी कृषी यंत्र खरेदी, MSP वर पीक विक्री तसेच इतर कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे। कापूस, बाजरी, मूग, शेंगदाणा यासारखी पिके घेतलेल्या शेतकऱ्यांनी जर आपले पीक सरकारी दराने विकायचे असेल तर त्यांना या पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करावी लागेल। याचा आणखी एक फायदा म्हणजे पीक नुकसान झाल्यास विम्याचा लाभ देखील याच नोंदणीद्वारे मिळेल। विमा हवे असल्यास शेतकऱ्यांनी 23 जुलै पर्यंत पोर्टलवर सहमती द्यावी लागेल। 29 जुलै पर्यंत पीक बदलांची माहिती बँकांना द्यावी लागेल आणि 31 जुलै पर्यंत विम्याची रक्कम खात्यातून वजा केली जाईल। तर प्रेक्षकांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कॉमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा कृषी जागरण मराठी। धन्यवाद।